मंगळागौरीच्या दिवशी खड्डेमय महामार्गावर आंदोलनाचा महिलांचा इशारा. नडगावच्या महिलांचे तहसीलदार पोलिसांना निवेदन. शहापूर मुरबाड पाटगाव खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आता महिलांचा आक्रोश रस्त्यावर उतरणार आहे. मागील तब्बल 8 वर्षांपासून हा महामार्ग रखडलेला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अपूर्ण काम, धूळ आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नडगाव गावातील महिलांनी आज शहापूर तहसीलदार आणि शहापूर पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी, महिला, कामगार, शेतकरी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे महिलांनी निवेदनात म्हटले आहे. नडगाव येथील स्मशानभूमी, दोनघर येथील विहिरी आणि नाल्यांवरील विधीघाट यासारख्या सार्वजनिक सुविधांवरही रस्त्याच्या कामांचा परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. खड्डे तातडीने बुजवावेत, बाधित शेतकऱ्यांचा मोबदला द्यावा आणि 8 वर्षापासून रखडलेले काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावे अशी मागणी महिलांनी केली आहे. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास 25 ऑगस्ट 2026 रोजी मंगळागौरीच्या दिवशी खड्डेमय महामार्गावर मंगळागौरी साजरी करून शांततापूर्ण आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. 8 वर्षापासून रखडलेल्या या महामार्गाचा प्रश्न आता तरी मार्गी लागणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. आज आपल्या समवेत आहेत नडगाव गावातील सर्व महिला वर्ग. आज आपण त्यांना विचारू की आज त्या शहापूर पोलीस स्टेशनमध्ये ते आलेले आहात. आपलं नाव काय? मी चंद्रकला जयवंत दुर्गे, ग्रामपंचायत सदस्य आहे. तर आम्ही अशा कारणासाठी आलो आहे की कर्जत खोपोली जो रस्ता आहे, महामार्ग जो झालेला आहे, ते आज 9 वर्ष झाले तरी त्याचं काम काही अजून पूर्ण होत नाही. आणि त्या रस्त्याच्या जसा तो रस्ता तयार झाला आहे तेव्हापासून आमच्या गावची पूर्ण वाताहतच झाले. स्मशानभूमी खड्ड्यामध्ये गेले आणि विधीघाट खड्ड्यामध्ये गेला आहे आणि रस्त्याचं कुठलंच काम पूर्ण झालेलं नाही आहे. आणि खड्डे इतके पडलेत की कोणाची बाईक खराब होते, बससुद्धा त्या खड्ड्यांमध्ये बंद पडतात. तर त्याच्यासाठी आज आम्ही इथं सगळ्या महिला निवेदन देण्यासाठी तहसीलदारमध्ये आलेलो आहेत आणि पोलीस स्टेशनला आलेलो आहे. त्या निवेदनामध्ये आपण काय मागण्या केलेल्या आहेत? त्या निवेदनामध्ये फक्त आमचा रस्ता आहे तसा करून द्यायचा व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर आमचा जो विधीघाट सगळा खराब झालेला आहे तो आमचा बनवून द्यायचा. आणि आमच्या स्मशानभूमीसाठी त्याही आम्हाला प्रॉमिस केलं होतं की स्मशानभूमीसाठी आम्ही तुम्हाला रस्ता बनवून देऊ, तर तो आम्हाला तेही बनवून द्यायचा. प्रशासनाने जर आपल्या निवेदनाची दखल जर घेतली नाही तर पुढचं काय पाऊल असेल आपलं? प्रशासनाने जर आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही सर्व महिला मंडळी 25 तारखेला मंगळागौरीचा कार्यक्रम तिथं साजरा करू. मंगळागौर करू त्या रस्त्यावर. आपण पाहू शकता या सर्व महिला आज नडगाव गावावरून शहापूर येथे आलेल्या आहेत. त्यांनी शहापूर पोलीस स्टेशन, शहापूर तहसीलदार आणि यांना निवेदन दिलेले आहे. पाहूया प्रशासन त्यांच्या या निवेदनाची काय दखल घेते ती. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.